इतिहासाचे पाऊलखुणा जपणारे, सांस्कृतिक रंगाने नटलेले आणि आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद. औरंगाबादची लेणी म्हणजे शिल्पकलेचे जिवंत उदाहरण, जिथे दगडात कोरलेली कला आत्म्याला स्पर्श करते. बिबी का मकबरा पाहताना जणू काही ताजमहालाची आठवण होते. तसेच अजिंक्य असा दौलताबादचा किल्ला बघून आश्चर्य वाटते. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचे महाराष्ट्राच्या कुशीत यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत औरंगाबादविषयी, म्हणजेच छत्रपती संभाजीनगरविषयी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहासात डोकावून पाहणार आहोत. त्यामुळे मी कुठे छत्रपती संभाजीनगर तर कुठे औरंगाबाद नाव घेत आहे. औरंगाबाद हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. मुघल सम्राट औरंगजेबाने 1653 साली या शहराची स्थापना केली होती. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती औद्योगिक आणि ऐतिहासिक पर्यटन केंद्र आहे. या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठसुद्धा येथे आहे. हे जगातले सर्वात वेगाने वाढणारे औद्योगिक केंद्र आहे, म्हणजे शहर आहे. फेब्रुवारी 2023मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव औरंगाबाद बदलून छत्रपती संभाजीनगर असे केलेले आहे. तर आता आपण थोडासा इतिहास बघूया छत्रपती संभाजीनगरचा. तर पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी होती. तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहे. इसवी सन 1308 इस्लामिक आक्रमक सुलतान अल्लाउद्दीन खिलजींच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतमध्ये जोडला गेला. 1327 दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे वेडा मोहम्मद उर्फ सुलतान मोहम्मद बिन तुगलक यांच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात दौलताबाद स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. तथापि मोहम्मद बिन तुगलक यांनी 1334 आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीत परत नेली. 1499 म्हणजेच दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा भाग बनला होता. इथिओपियाची लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी 1610 खडके नावाची नवीन शहर स्थापन केली. 1636 औरंगजेब, जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल व्हायसराय होता, त्याने या शहराला मोगल साम्राज्यात सामील करून घेतले. 1653 औरंगजेबाने या शहराचे नाव बदलून औरंगाबाद केले आणि त्यास मुघल साम्राज्याचा दख्खन प्रदेशाची राजधानी म्हणून बनवले. 1724 दख्खनचा गव्हर्नर निजाम असफ प्रथम मुघल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या असफ जाही राजवंशाची स्थापना केली होती. 1763 हैदराबाद शहराकडे त्यांची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवण्यात आली होती. ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्य एक राज्यसत्ता बनले आणि 150 वर्ष ते राहिले. 1955 पर्यंत छत्रपती संभाजीनगर हा हैदराबाद राज्याचा एक भाग होता. 1960 छत्रपती संभाजीनगर व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला. औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसले आहे त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदी किनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजची छत्रपती संभाजीनगर मानले जाते. 14व्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू सम्राट म्हणजेच कृष्णदेवराय यांच्या वंशाची यादव घराण्याचे राज्य होते. त्याच काळात होती फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली होती. देवगिरी हा या प्रदेशाचा सुवर्णकाळ मानला जातो. 1707 औरंगजेब यांचे अहमदनगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलदाबाद तालुक्यात औरंगजेब यांची कबर आहे. इसवी सन 1707 औरंगजेबाचा ताबा हैदराबादच्या निजाम राजवटीकडे गेला होता. तर मंडळी, आपण आज संभाजीनगरमधील पर्यटन स्थळांविषयी जाणून घेऊया. औरंगाबादच्या पर्यटन स्थळांमध्ये अजिंठा आणि वेरूळ लेणी हे विशेष महत्त्वाचे आहेत. अजिंठा लेणीमध्ये 30 बौद्ध गुफा आहेत,
ज्यात प्राचीन भारतीय चित्रकला आणि शिल्पकलेची उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात. वेरूळ लेणीमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या 34 गुफा आहेत, ज्यात कैलास मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. शहरातील बीबी का मकबरा हे औरंगजेबाच्या पत्नी दिलरसा बानो बेगम यांच्या स्मरणार्थ बांधलेले एक मकबरा आहे, ज्याला दख्खनचे ताजमहल म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद जवळच दौलताबाद किल्ला आहे, जो 12व्या शतकात यादव राजवंशांनी बांधला होता. हा किल्ला त्याच्या अवैध रचनेमुळे कधी जिंकता गेला नाही. शहरातील पानचक्की हे 17व्या शतकातील जलचक्र आहे, ज्याद्वारे पाण्याचा उपयोग करून ऊर्जा निर्माण केली जात असे. हे मध्ययुगीन भारतीय स्थापत्यकलेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. औरंगाबादमध्ये सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य आहे. हे प्रसिद्ध पक्षी विशारद सलीम अली यांच्या नावाने ओळखले जाते. येथे विविध पक्ष्यांच्या प्रजात्या पाहायला मिळतात. शहरातील सिद्धार्थ गार्डन उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे, ज्यात विविध प्राण्यांच्या प्रजाती, पक्षी, फुले आणि वृक्ष आहेत. औरंगाबाद शहराची स्थापना 1653 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने केली. शहराच्या इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, ज्यामुळे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र बनलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब तुम्ही करू शकतात. धन्यवाद.